जसं भागवताच्या महात्म्याला एक मंगलाचरण आहे, तसं श्रीमद भागवत हा ग्रंथ हे महापुराण, पुराण राजा एका अर्थाने हे सुरू होतं, त्यालासुद्धा एक मंगलाचरण आहे. ह्या मंगलाचरणामध्ये भगवंतांचं स्वरूप आहे. ह्या विश्वाचा जन्म ज्याच्यापासून होतो, जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थस्य विघ्नस्वराट तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूर्यः तेजो वारिमृता यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निहस्तकुहकं सत्यम परम धीमहि. आपण महात्म्याचा पहिला श्लोक बघितला, ते म्हणजे ते तत्व सत. ह्या तत्वावरती आपण बराच उहापोह केला. मंगलाचरणामध्ये त्या सत नावाच्या तत्वाला सत्यम परम धीमहि अशा त्या एकमेव अद्वितीय परमसत्य परमात्म्याचं आम्ही ध्यान करतो. म्हणून मी म्हणालो की कुणा एका तत्वाचं नाही, मी कृष्णाचं ध्यान करतो असं नाही, मी रामाचं ध्यान करतो असं नाही, मी दत्तात्रयांचं ध्यान करतो असं नाही, मी शिवांचं ध्यान करतो असं नाही. ते जे सत नावाचं तत्व आहे, त्या सत्स्वरूपाचं, त्या परमात्म्याचं आम्ही ध्यान करतो. आणि भागवतामध्ये धर्म सांगितला आहे. ज्याप्रमाणे भगवद्गीतेमध्ये धर्म सांगितला आहे, त्याचप्रमाणे भागवतामध्ये सुद्धा धर्म सांगितला आहे. भागवतामध्ये जो धर्म सांगितला आहे, त्या धर्माची व्याख्या अशी आहे की कोणतंही केलेलं कर्म, पण ते कर्म कसं असावं तर निष्कपट कर्म. या निष्कपट कर्माला भागवताने धर्म असा उल्लेख केलेला आहे. आणि हे निष्कपट कर्म जर तुम्ही केलं तर तुम्हाला वेगळ्या कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही, असं शुकदेव सांगतात. व्यासजींनी त्यांना शिकवलं आहे. ज्यावेळेला मी सांगितलं की कथेचा प्रारंभ मुळामध्ये नैमिषारण्य क्षेत्रामध्ये झालेला आहे. 88,000 ऋषी त्या ठिकाणी बसले आहेत आणि ते ह्या सत्रामध्ये काम करत आहेत. एका अर्थाने हे सगळे वैज्ञानिक आहेत. तेव्हा ह्या कलियुगामध्ये आता अशी परिस्थिती राहिलेली नाही की जीव जे आहेत ते दीर्घकाळापर्यंत एखादी गोष्ट, ज्याला आपण तप म्हणतो, ते तप करू शकतील. कारण त्यांची शारीरिक क्षमता राहिली नाही, स्वतःवरती ताबा राहिलेला नाही. तेव्हा कशा पद्धतीनं ते मुक्त होऊ शकतील ह्याच्यावरती चिंतन चाललं आहे, ह्याच्यावरती विचार चालला आहे. आणि त्या चिंतनामधून एक अशी गोष्ट, असा निष्कर्ष निघाला की त्याच्याकरता श्रीमद भागवत कथा जी सप्ताह विधी आहे, भागवत भक्तीचं महात्म्य, जे भागवताचं महात्म्य म्हणून आलं, आणि रजोगुण आणि तमोगुण यांना ताब्यात ठेवून किती वेळ भगवत भक्तसुद्धा हे सगळं करू शकतील, तर त्याचा काही अल्प कालावधी दिलेला आहे, तो म्हणून सप्ताहविधी. आणि मग सूतांनी ज्या वेळेला शौनकांनी प्रश्न विचारला, त्यावेळेला सूत सांगतायत की भागवतामध्ये भगवंतांचे 24 अवतार सांगितलेत. मुळामध्ये सृष्टी तयार कशी झाली, भागवतामध्ये 3 ते 4 वेळा ह्या सृष्टीचं वर्णन आहे. आपण दुसऱ्या दिवशीच्या भागामध्ये ते पाहणार आहोत. सविस्तर आहे त्याच्यामध्ये, म्हणून आत्ता आपण ते सविस्तर पाहणार नाही. सृष्टीच्या प्रारंभी ते सत नावाचं तत्व, ज्याला आपण भगवंत म्हणतो, ते एकमेव तत्व होतं अस्तित्वामध्ये. आणि त्या तत्वाला असं वाटलं की आता मला अनेक व्हायचं आहे, म्हणून 10 इंद्रिय पंचमहाभूतांपासून आणि
मन अशा 16 कलांपासून त्या तत्वानं पुरुषरूप धारण केलं आणि योग निद्रा घेत ते पहुडलेले आहेत. अनेक वर्ष हा कालावधी गेलेला आहे आणि त्याच्यानंतर भगवंतांच्या त्या सत्तत्वाच्या नाभिकमलामधून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. आपण तो फोटो पाहिला असेल की भगवान महाविष्णू शेषावरती पहुडलेले आहेत आणि त्यांच्या नाभिकमलामधून एक कमल आलं आहे आणि त्याच्यावरती ब्रह्मदेव बसले. त्या ब्रह्मदेवांना काही शब्द ऐकवले. ते शब्द म्हणजे तप आहे. त आणि प असे 2 अक्षरं त्यांना ऐकवली आणि याचा अर्थ त्यांनी तपश्चर्या, तप करायचं आहे मला असा काढला आणि ब्रह्मदेव तपश्चर्येकरता म्हणून सिद्ध झाले. ब्रह्मदेवांनी पुढे बघितलं, त्यांना पाणी दिसलं. ब्रह्मदेवांनी डावीकडे बघितलं, त्यांना पाणीच दिसलं. ब्रह्मदेवांनी उजवीकडे बघितलं, त्यांना पाणी दिसलं आणि ब्रह्मदेवांनी पाठीमागे बघितलं, पाठीमागे सुद्धा त्यांना पाणीच दिसलं. ब्रह्मदेवांना 4 मुख आहेत. आपल्याला 3 दिसतात कारण आपण एका बाजूनी पाहतो, पाठीमागच्या बाजूला ब्रह्मदेवांना अजून एक मुख आहे. ब्रह्मदेवांनी विचार केला की ज्या अर्थी माझी निर्मिती झाली आहे तेव्हा मला निर्माण करणारा कोणीतरी आहे. मग आपण ज्या आसनावरती बसलो आहे त्याच्यावरून ते उठले आणि त्या कमलाच्या वाटे आत 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 गेले. कमलाचा जो देठ होता त्याच्या वाटे ते आत 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 थेट भगवान महाविष्णूंच्या नाभीमध्ये गेले आणि तिथेसुद्धा त्यांना पाणीच दिसलं. भगवंत म्हणतात बाहेरसुद्धा तेच आहे, आतमध्ये सुद्धा तेच आहे. श्रीमद भागवतातल्या महात्म्याचा श्लोक. आतही तेच आहे, बाहेरही तेच आहे. ह्याची जाणीव ब्रह्मदेवांना झाली आणि मग पुढे ब्रह्मदेवांनी जी सृष्टी उत्पन्न केली त्याचं थोडक्यामध्ये विवेचन आलं आहे. आणि त्यानंतर भागवतामध्ये जे 24 अवतार आलेले आहेत ते कोणते कोणते एकेका श्लोकामध्ये ते अवतार सांगितलेले आहेत. आपल्याला गरज वाटली तर आपण लिहून घ्या. 24 अवतार सांगतोय सलग. हे सलग नाही आहेत म्हणजे त्या त्या क्रमाने आलेले नाही आहेत, श्लोकांमध्ये आलेत त्या ह्यानी आहेत ते. पहिल्या कौमार सर्गामध्ये सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार ह्या चौघांना मिळून सनकादिक ऋषी असं म्हणतात. ह्या चौघांचा एकत्रित अवतार भगवंतांनी घेतलेला आहे. म्हणजे या 4ही अवतारामध्ये भगवंत स्वतः आहेत. त्याच्यानंतर वराह अवतार, त्याच्यानंतर ऋषी सर्ग जो आहे त्या ऋषींमध्ये देवर्षी नारद हा प्रत्यक्ष भगवंतांचा अवतार आहे. हा 3रा अवतार. चौथा नरनारायण रूपाने जो अवतार आहे तो 4था अवतार. 5वा अवतार जो आहे तो कपिल मुनी. 6वा दत्तात्रेय. 7वा यज्ञ. आपण जे यज्ञ करतो त्यातले यज्ञ हे भगवंतांचं मुख सांगितलं आहे. यज्ञ हे प्रत्यक्ष भगवान महाविष्णू सांगितलं आहे. त्यामुळे यज्ञ हा 7वा अवतार आहे. 8वे ऋषभदेव आहेत. 9वा पृथुराजा. 10वा मत्स्य. 11वं कासव. समुद्रमंथनामध्ये कच्छ अवतार जो भगवंतांनी घेतला ते. त्याच्यानंतर धन्वंतरी हा 12वा अवतार. 11वा कासव. कच्छ रूप घेतलं भगवंतांनी. 12वे धन्वंतरी जे अमृत कुंभ घेऊन आले. धन्वंतरी हे आयुर्वेदाचे आद्य प्रवर्तक मानले जातात. म्हणून आयुर्वेदाचे प्रवर्तक असल्यामुळे त्यांच्या हातामध्ये अमृत कुंभ आहे. त्याच्यानंतर 13वा मोहिनी अवतार. 14 नरसिंह. 15वा वामन. मग परशुराम. मग व्यास, राम, बलराम, श्रीकृष्ण, बुद्धावतार आणि कलियुगाच्या शेवटी कल्की अवतार. असे 22 झाले असतील. लिहिलंय कोणी?
22 झाले. हां, 23वा अवतार हंस जो आहे तो भगवंतांचा अवतार सांगितला आहे. आणि 24वा हयग्रीव अवतार. असे 24 अवतार भगवंतांचे एकूण भगवंतांनी धारण केले. 24वा कोणता सर? 24वा कोणता? हयग्रीव. त्याची कथा आहे भागवतामध्ये, सांगेन मी त्यावेळेला. 20, 21, 22 चे नाव सांगा. 20 भगवान श्रीकृष्ण, अवतार आणि कल्की. श्रीकृष्ण, बुद्धावतार, बुद्ध बुद्ध हा हां, आणि कल्की बुद्धावतार किंवा कल्की किंवा कलंकी म्हणतात काही. ते हिंदी मराठी उच्चाराप्रमाणे असेल. गुरुजी, हां, बलराम जर अवतार म्हणलाय तर मग श्रीकृष्ण आणि बलराम एकाच वेळेला होते. हो, मग ते 16,108 घरांमध्ये एकाच वेळेला होते. असं नाही, पण बलराम हे शेषाचा अवतार आहे, पण तो भगवंतांचा अवतार म्हणून सांगितलाय भागवतामध्ये. ओके. शेषाने रूप घेतलं होतं, भगवंतांनी संकर्षण केलं ना त्याचं. शेषाने रूप घेतलं होतं आणि पुढे भगवंतांनी संकर्षण केले त्या गर्भाचं, म्हणून बलरामांचं एक नाव संकर्षण आहे. संकर्षण, बरोबर. रोहिणीच्या उदरामध्ये स्थापित केलं. करेक्ट. मी त्यावेळेला ती कथा सांगेन. ठीक. असे 24 अवतार भागवतामध्ये सांगितले. आणि त्याच्यानंतर भागवतामध्ये जी कथा येते ती महर्षी व्यासांचा असंतोष. 17 पुराणं लिहून झालेली आहेत. 1,10,000 श्लोकांचं महाभारत लिहून झालेलं आहे. आणि एवढं लिहूनसुद्धा व्यासांच्या मनाला शांतता नाही, म्हणून व्यास उद्विग्न झालेले. आणि त्यांना असं वाटतं की माझ्याकडनं काहीतरी करायचं राहिलं. मुळात वेदांचे 4 भाग पाडलेत त्यांनी. जे अपौरुषेय वेद आहेत त्याचे 4 भाग पाडलेत. त्याच्यानंतर हे सगळं साहित्य निर्माण केलं आहे. आणि एवढं असूनसुद्धा व्यासांना असं वाटतं की माझ्याकडनं काहीतरी करायचं राहून गेलं. पराशर नावांचे ऋषी आहेत, त्यांचे पुत्र आहेत व्यास. सत्यवती व्यासांच्या आईचं नाव. आणि व्यास त्रिकालदर्शी आहेत. भूतकाळ जाणतायत, भविष्यकाळ जाणतायत आणि वर्तमानात तर ते आहेतच. त्यांची उद्विग्नता त्यांना भविष्याकडे पाहून अतीव दुःख होतं आहे, कारण त्यांनी कलियुग पाहिलं आहे. व्यासांनी लिहून ठेवलं आहे आत्ता जे काही होणार होतं आहे हे सगळं लिहून ठेवलं आहे. समाज रचना कशा पद्धतीनं बिघडत चाललेली आहे, नाती कशा पद्धतीने बिघडत चालली आहेत, हे सगळं व्यासांनी लिहून ठेवलेलं आहे ग्रंथामध्ये. आणि हे पाहून त्यांची अवस्था अत्यंत उद्विग्न झाली. आणि त्याच वेळी देवर्षी नारद त्या ठिकाणी येऊन पोचले. देवर्षी नारद आल्यानंतर त्यांचं पाद्यपूजन बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्याकडे बघून देवर्षी नारदांनी विचारलं की तुम्ही असे उद्विग्न का दिसता, चिंताक्रांत का दिसता. त्यावेळेला व्यासांनी सांगितलं की मी हे सगळं लिहिलं आहे, पण माझ्या मनाला शांतता लाभत नाही. तेव्हा मी काय करावं ह्याच्याकरता तुम्ही मला उपदेश करा. देवर्षी नारद ही अशी व्यक्ती आहे किंवा असा भगवंतांचा अवतार आहे. आपण चुकून एखाद्या वेळेला कळीचा नारद असा शब्दप्रयोग करतो, तो किती चुकीचा आहे. कारण रामायणासारखा ग्रंथ जो आहे तो सुद्धा देवर्षी नारदांमुळे आपल्याला मिळालेला आहे. आणि भागवतासारखा ग्रंथ जो आहे तो सुद्धा देवर्षी नारदांमुळे आपल्याला मिळालेला आहे. तेव्हा त्यांचा उल्लेख करताना आपण योग्य तो आदर बाळगला पाहिजे. त्यांच्यामुळे हे सगळं साहित्य रूपाने आपल्याला मिळालेलं आहे. आणि नारद त्यांना सांगतायत की मला असं वाटतंय बहुधा तुम्ही भगवंतांच्या निर्मल यशोकथेचं गुणगान केलेलं नाही. आणि त्याच्यामुळे
तुम्हाला असं अस्वस्थ वाटते. असं एकही शास्त्र नाही ज्याच्यामध्ये भगवंतांचा उल्लेख नाही. यावर व्यास म्हणाले की मी कोणाच तरी ऑडिओ चालू आहे तेवढा बंद करा. व्यास म्हणाले की मी भगवंतांचं चरित्र लिहिलेलं आहे, ते महाभारत रूपाने लिहिलेलं आहे. तेव्हा नारद म्हणतात महाभारत जरी तुम्ही लिहिलेलं असलं तरी त्याच्यामध्ये कपट कारस्थानांचा उल्लेख आहे आणि भगवंत हे कुठल्याही जिथे कपट कारस्थान आहेत तिथे भगवंत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही भगवंतांचं निर्मल यशोगान करणारं, केवळ त्यांच्या लीलांचं वर्णन करणारं असा एक ग्रंथ लिहा. आणि ह्याच्याकरता देवर्षी नारद व्यासांना आपलं पूर्वचरित्र सांगतात. भागवतामध्ये काही व्यक्ती अशा आहेत की ज्यांना आपले पूर्वजन्म काय आहेत हे माहिती आहे. देवर्षी नारद एक त्यातले आहेत. नारदांना आपला पूर्वजन्म माहिती आहे. देवर्षी नारद म्हणतात व्यासांना की मी मागच्या कल्पाच्या मध्ये एक दासीपुत्र होतो. माझी आई एक दासी होती. एका ब्राह्मणांच्या घरी ती काम करायची. मी लहान असतानाच माझे वडील निवर्तले होते, त्यामुळे मी आणि आई त्या ब्राह्मणाच्या घरी राहायचो. ते जे काही देतील त्याच्यावरती आमचा सगळा उदरनिर्वाह चालायचा. एकदा चातुर्मासाच्या निमित्तानं त्या ब्राह्मणाकडे काही साधू आले, काही सज्जन आले आणि चातुर्मास होईपर्यंत ते तिथे मुक्काम करणार होते. काही ठिकाणी असा उल्लेख आहे की नारद स्वतः सांगतात की मी फार खोडकर होतो, पण ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे. नारद म्हणतात लहान मुलं ज्याप्रमाणे वागतात, ज्याप्रमाणे ते खोड्या करतात, तसा मी कधीच नव्हतो. मी अत्यंत शांत, सुस्वभावी आणि अत्यंत चांगल्या गुणांचा मुलगा होतो. मी ज्यांच्याकडे राहत होतो त्यांनी माझ्यावरती एक काम दिलं, ते म्हणजे हे जे सगळे संन्यासी आलेले आहेत, 4 साधू आलेले आहेत, त्यांची सेवा करण्याचं मला काम दिलं. खरं तर मी ते नाखुशीने स्वीकारलं, पण त्या ब्राह्मणाने मला सांगितलं तू जर यांच्या सेवेत राहिला नाहीस तर तुला जेवण मिळणार नाही. आणि म्हणून नाखुशीने का होईना पण मी त्यांची सेवा करायला लागलो. त्यांच्यासाठी फुलं आणून देणं, पूजेची तयारी करणं, त्यांच्या स्नानाची तयारी करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये माझा अधिकाधिक वेळ जायला लागला. आणि दुपारच्या वेळेला ते हरिकथा करायचे, भगवंतांचं गुणगान करायचे. त्या हरिकथा मला प्रिय वाटायला लागल्या. आणि आता कालांतराने माझी अशी अवस्था झाली की मला त्या साधूंशिवाय, त्या संतांशिवाय करमेना, त्या हरिकथेशिवाय करमेना. नारद म्हणतात त्यांनी मला नाव दिलं, माझं नाव हरिदास ठेवलं आणि मला त्यांनी ह्या भक्तीचा उपदेश केला. मला अखंड नामस्मरणात राहायला शिकवलं. आणि ज्या वेळेला चातुर्मास पूर्ण झाला त्यावेळेला ते संन्यासी आपल्या मार्गाने जायला निघाले. मला अत्यंत दुःख झालं. मी त्यांना अनेक वेळा थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांना सांगितलं की मला तुमच्याबरोबर घेऊन चला. तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की हरिदासा, तुझी आई अजून जिवंत आहे. जोपर्यंत तुझी आई आहे तोपर्यंत तुला आमच्याबरोबर येता येणार नाही. कारण मातृऋण फेडणं हे प्रत्येक मुलाचं आद्य कर्तव्य आहे. ते ऋण फेडल्याशिवाय तुला आमच्याबरोबर येता येणार नाही. पण आम्ही दिलेली शिकवण तू कधी विसरू नकोस. नारदांनी त्या संतांचं मी उच्चिष्ठ खाल्लं असा पण उल्लेख आहे. उच्चिष्ठ याचा अर्थ उष्ट नाही. उच्चिष्ठ म्हणजे आपण ज्यावेळेला सत्यनारायणाला प्रसाद करतो बघा, दाखवण्याच्या आधी, तो नैवेद्य दाखवण्याच्या आधी तो शिरा असतो. तोच शिरा आहे, सगळे त्याच्यामधले घटक तेच आहेत, तीच साखर आहे, तेच तूप आहे, तेच दूध आहे, तोच रवा आहे. पण तो शिरा ज्यावेळेला आपण भगवंतांसमोर ठेवतो, त्या शिऱ्याला ज्यावेळेला भगवंतांचा स्पर्श होतो तेव्हा त्या शिऱ्याचं रूपांतर प्रसादामध्ये होतं. भगवंतांचा स्पर्श, संतांचा स्पर्श ज्या गोष्टीला होतो त्या गोष्टीला त्यांचं उच्चिष्ट म्हणतात. म्हणून सर्व वाङ्मय जे आहे किंवा आपण ज्या सगळ्या गोष्टी पाहतो त्याला
व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलेलं आहे. अशी एकही गोष्ट नाही ज्याला व्यासांनी स्पर्श केलेला नाही. नारद म्हणाले मी त्यांचं उच्चिष्ट खायचो आणि ते 4 संन्यासी निघून गेले आणि मी मात्र अस्वस्थ झालो. पण त्यांनी मला जे काम दिलं आहे आईच्या सेवा करण्याचं, त्याला मी कधीही अंतर दिलं नाही. काही काळ मध्ये गेला आणि योगायोगानं अशी घटना घडली. एक दिवस संध्याकाळच्या वेळेला माझी आई गाईच्या धार काढण्यासाठी म्हणून गोठ्यामध्ये गेली होती आणि धार काढत असताना त्या गोठ्यामध्ये आईला सर्पदंश झाला आणि सर्पदंशानं ती गतप्राण झाली. एका अर्थानं माझ्यावरती हे संकट कोसळलं होतं, पण ते संकट म्हणजे मला झालेला गुरूंचा अनुग्रह आहे असंच मी समजलो. आईच्या निधनानंतर तिचे सर्व विधी जे आहेत ते मी पूर्ण केले आणि त्याच्यानंतर माझ्या गुरूंच्या शोधार्थ मी तिथून बाहेर पडलो. गुरु ज्या दिशेला गेलेत त्या दिशेला मी गेलो आणि अनेक काळ ह्या गुरूंच्या शोधार्थ मी हिंडतो आहे. पण त्यांनी जो उपदेश मला केला होता, त्यांनी जे नाम दिलं होतं मला, नारायण नाम, त्या नारायण नावाचा जप मी अखंड करतो आहे. जंगल लागलं एखादं तर त्या जंगलात बसावं, कित्येक काळ तो नामजप करावा. पुन्हा ज्यावेळेला आपण भानावरती येऊ तेव्हा पुन्हा गुरूंच्या शोधार्थ फिरावं. असाच एकदा मी जंगलात बसलो असताना मी ज्या नारायण नामाचा जप करत होतो, जे स्वरूप मी मनामध्ये साठवलं होतं ते प्रत्यक्ष मला दिसायला सुरुवात झाली. काही क्षणभर ते मला दिसलं आणि ते गायब झालं आणि पुन्हा मी डोळे उघडून ते पाहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला नारद म्हणतात की आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीमध्ये मला असं सांगण्यात आलं की हरिदासा, अजून तुझी साधना पूर्ण झालेली नाही. अशाच पद्धतीनं कल्पांत होईपर्यंत तू साधना कर. कल्पाचा अंत झाल्यानंतर पुढच्या कल्पामध्ये तू माझा पार्षद म्हणून जन्माला येशील. नारद म्हणतात कल्पाच्या अंतापर्यंत मी अशाच पद्धतीनं नाम जपत राहिलो. कल्पाच्या शेवटी हे सगळं ब्रह्मांड आहे भगवंतांनी आपल्या उदरामध्ये सामावून घेतलं आणि पुढच्या कल्पामध्ये ज्यावेळेला भगवंतांनी ही सृष्टी रचण्यासाठी म्हणून ब्रह्मदेवाला आज्ञा केली, त्यावेळेला मी ब्रह्मदेवाच्या एका कलेपासून निर्माण झालो आणि ब्रह्मदेवांचा पुत्र या न्यायानं आणि भगवंताच्या कृपेनं त्याच्या नामाचा उच्चार करत मी आता त्रैलोक्यामध्ये हिंडतो. आणि आता नारदांची अशी हे आहे, ज्या स्थितीला नारद पोचलेत ते म्हणजे नारदांना भेटायला, म्हणजे भगवंतांना भेटायचं असेल तर नारदांना तिथे जावं लागत नाही. नारदांनी भगवंतांच्या नामाचा उच्चार केला तर भगवंत त्या ठिकाणी हजर होतात. ह्या पातळीवरती देवर्षी नारद जाऊन पोचलेले आहेत. असा सगळा नारदांचा पूर्वचरित्र जे होतं ते नारदांनी व्यासांना सांगितलं आणि भगवंतांच्या केवळ नामाचा हा महिमा आहे असं नारद म्हणतात. कारण मी भगवत नामाशिवाय काही केलं नाही. हातामध्ये चिपळ्या आणि तंबोरी घेतल्या आणि आता मी त्रैलोक्यामध्ये फक्त भगवंतांचं नामस्मरण करत हिंडत असतो. एवढं सांगितलं. त्याच वेळेला ती सगळी युगांचा उल्लेख केला आहे. 4 युग जी आहेत ती संपल्यानंतर पुढच्या कल्पामध्ये मी या विणेवरती केवळ भगवंतांच्या नावाचा उच्चार करत हिंडतो आहे. आणि हे व्यासमुनी आपण निष्पाप आहात म्हणून आपल्याला भगवंतांचं निर्मल यशोगान करणं शक्य होईल असं सांगितलं. आणि तुमची जी उद्विग्न अवस्था आहे ती शांत व्हावी, तुम्हाला संतोष मिळावा म्हणून तुम्ही काय करा तर भगवंतांचं निर्मल यशोगान करा एवढं नारदांनी सांगितलं. व्यासांनी नारदांचं पूजन केलं आणि नारद त्या ठिकाणाहून पुन्हा निघून गेले. आपण या ठिकाणी देवर्षी नारदांचं
चरित्र हे पूर्ण झालेलं आहे. आज या ठिकाणी कथाभाग म्हणून थांबूयात. पुन्हा कोणाला काही